नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये स्वागत. या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या नावानं खंडणी मागतो म्हणून मराठा तरुणांनी मारहाण केलेला आशिष विशाळ हा आपलाच सहकारी असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलं. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी कबुली दिली. बारामतीच्या शारदा प्रांगणात नव तेजस्विनी जिल्हा महोत्सवाचं उद्घाटन पार पडलं. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर पुन्हा सुप्रिया सुळेंनी देखील उद्घाटन केलं. सातारा जिल्ह्यातील आंबरुळकरवाडी भोसगाव इथे डोंगराला लागलेल्या वणव्यात एकाचा होरपळून मृत्यू झाला. आग विझवण्यासाठी गेले असता ही घटना घडली. या वणव्यात 100 ते 150 झाडांची आंब्याची बाग जळून खाक झाली आहे. वाशिमच्या मोठेगाव शिवारात शेतात साठवून ठेवलेल्या गवताच्या गंजीला आग लागली. यात लाखो रुपयांचं गवत जळून खाक झालंय. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्याला भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. बोदवड रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघात प्रकरणातील ट्रक चालकाला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं. बोदवड रेल्वे स्थानकाजवळ बंद रेल्वे क्रॉसिंगमधनं गव्हाचा ट्रक थेट रुळावरती आला होता. या दरम्यान मुंबई अमरावती एक्सप्रेसची ट्रकला धडक बसून अपघात झाला होता. अखेर आता फरार ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या आरोपीला उद्या न्यायालयात हजर केलं जाईल. उल्हासनगर जिल्हा रुग्णालयात दोघांनी पोलिसांना मारहाण केली. या दरम्यान मारहाण करतानाची दृश्य रुग्णांनी मोबाईलमध्ये चित्रित केली आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील आवार गावात 2 गटात राडा झाला. डीजे वाजवण्यावरून वाद झाल्यामुळे दोन्ही गटात तुफान दगडफेक झाली. दगडफेकीच्या घटनेत 3 जण गंभीर जखमी झालेत. या प्रकरणातील 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तुकाराम महाराजांच्या बीच सोहळ्यानिमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा आदेश दिलाय. इंद्रायणी नदीचं पाणी पिण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केलाय. 2 दिवसांपूर्वी मोशी गावात 2 टोळक्यांच्या वादात वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणी आता भोसरी एमआयडीसी पोलिसांनी 9 जणांना अटक करत त्यांनी ज्या ठिकाणी ही तोडफोड केली होती त्या परिसरातून आरोपींची धिंड काढली. पुण्यातल्या नरे आंबेगाव परिसरात दहशत माजवत राडा घालणाऱ्या आरोपींची आंबेगाव पोलिसांच्या पथकानं धिंड काढली. आरोपींना पायावर चालवत त्यांनी ज्या भागामध्ये दहशत माजवली तिथूनच त्यांची धिंड काढली. ठाणे पालिकेतील 337 कोटींच्या व्यवहारावरती भाजप आमदार संजय केळकरांनी सवाल उपस्थित केलेत. 5 वर्षात लेखापरीक्षण झालं नसल्याचा दावा केळकरांनी केला. तर कोणताही गैरव्यवहार झालेला नाही असं स्पष्टीकरण म्हस्केंनी दिलं. पुण्यामध्ये सिंगर हनी सिंगच्या कार्यक्रमात राडा झाला. पुण्यातील खराडी परिसरात हनी सिंगच्या लाईव्ह कॉन्सर्टसाठी मोठी गर्दी झाली होती. या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. बीड पोलिसांनी तृप्ती देसाईंना नोटीस बजावली आहे. वाल्मिक कराड प्रकरणी देसाईंनी बीड पोलिसांवरती आरोप केले होते. या आरोपासंदर्भात पुरावे घेऊन येण्यासाठी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. पुण्यामध्ये 2 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हत्येच्या गुन्ह्यात या आरोपीविरोधात मकोका लावण्यात आलाय. तर आरोपीवरती पुण्यात विविध गुन्हे दाखल होते. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरावरती वनविभागानं कारवाई केल्यानंतर अज्ञातांनी खोक्याचं घर जाळलं. यानंतर खोक्याच्या कुटुंबानं आक्रोश करत तोंड बांधून आलेल्या लोकांनी मारहाण करून मग घर जाळलं असा आरोप केला जातोय. हल्लेखोरांना अटक करून मुख्यमंत्र्यांनी न्याय मिळवून द्यावा अशी मागणी खोक्याच्या कुटुंबानं केली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकाऱ्यांसोबत या प्रकरणाची सुनावणी करणारे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांनी धुळवड साजरी केली. न्यायाधीशांचं वागणं कितपत योग्य आहे असा सवाल अंजली दमानी यांनी उपस्थित केला. 100 दिवसांच्या आत आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होईल असा दावा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केलाय. सरकार केवळ जातीय दंगली भडकावण्याचं काम करते असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली. आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं नाना पटोले यांनी म्हटलं. महायुतीत शिंदे आणि अजितदादांची स्थिती वाईट आहे. भाजप त्यांना जगू देणार नाही असा टोला पटोले यांनी लगावला. खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री आणि नितेश राणेंवर निशाणा साधला. नितेश राणे मुख्यमंत्र्यांचंच ऐकत नाहीत तर आपण काय बोलणार असा टोला सुळेंनी लगावला. महिलांवरती कुठे अन्याय अत्याचार होत असतील तर आरोपी कुणीही असो कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीवरती कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली. राज्याचे गृहमंत्री सतर्क आहेत. ते चांगल्या पद्धतीनं निर्णय घेतात असं चाकणकर म्हणाल्या. धुळवडीच्या आनंदाला शुक्रवारी गालबोट लागलं. अपघातात 11 जण मृत्युमुखी पडले तर मुंबईत रंग खेळताना 52 जण जखमी झाले.
जळगावात सोन्याच्या दरानं नवीन उच्चांक प्रस्थापित केलाय. सोन्याचा दर 91,464 रुपये प्रति तोळा झालाय. सोन्याच्या दरात झालेली ही ऐतिहासिक वाढ आहे. कात्रज दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली आहे. उन्हाळ्यामुळे दूध संकलनात झालेली घट आणि आईस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी मागणी वाढल्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय. होळी आणि धुळवडीच्या दिवशी मुंबई पोलिसांची विशेष मोहीम. वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी 17,495 लोकांकडून तब्बल 1.5 कोटींचा दंड वसूल करण्यात आला. मुंबईतल्या तापमानात चढ उतार होत आहेत. मुंबईतील किमान तापमानात वाढ झाली असली तरी गेल्या 1-2 दिवसांपासून कमाल तापमान स्थिर आहे. दरम्यान मुंबईत पुढचे काही दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज कायम आहे. फास्टॅग सक्तीच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्याचं कोणतंही कारण आढळून आलेलं नाही, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. रविवारी पश्चिम रेल्वेवर कुठलाही ब्लॉक घेण्यात येणार नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तर मध्य रेल्वेवरती ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान ब्लॉक असेल. हार्बर मार्गावर सुद्धा वाशी ते पनवेल दरम्यान ब्लॉक असेल. एसटी महामंडळाच्या जास्तीत जास्त बसेस प्रदूषण विरहित इंधनावरती चालवण्यासाठी 1.5 वर्षांपूर्वी 5,150 विद्युत बस पुरवठा करण्याचं कंत्राट हैदराबाद इथल्या इव्हरी ट्रान्स कंपनीला देण्यात आलं होतं. परंतु या कंपनीनं आतापर्यंत केवळ 220 बसेसचा पुरवठा केलाय. परंतु पहिल्यापासून वेळेत बस पुरवठा न करणाऱ्या कंपनीचं कंत्राट अखेर रद्द करण्याचा इशाराच महामंडळानं दिलाय. मुंबईतील रस्ते गल्लीबोळामध्ये स्वच्छतेसोबतच आता सोमवारपासून पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची विशेष स्वच्छता मोहीम मुंबई महापालिकेनं हाती घेतली आहे. महामार्गावरील बस थांबे, दुभाजक पदपथाबरोबरच सांकेतिक चिन्ह, चौकातील फलक आणि दिशादर्शक फलक यांची देखील स्वच्छता आणि रंगरंगोटी देखील आणि देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे. सूर्यानं आग ओकायला सुरुवात केल्यामुळे राज्यात कमाल तापमानाचा पारा 40 पार गेलाय. शुक्रवारी सकाळपर्यंत 24 तासांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट होती. ब्रह्मपुरी इथे उच्चांकी 42 अंश सेल्सिअस तापमान नोंद झालं. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. देऊळगाव राजा इथे 3 नोव्हेंबर 2012 रोजी झालेल्या सभेत आमदार सदाभाऊ खोत यांनी भाषण केलं होतं. या भाषणामध्ये केलेल्या प्रक्षोभक वक्तव्यामुळे दौंड पोलीस ठाण्यामध्ये खोत यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामधून 12 वर्षांनंतर त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना महापालिकेला जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातच आता मिळकत कर थकबाकीची वसुली करण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्यांवरती देण्यात आली आहे. यासाठी महिलांची 12 पथकं स्थापन करण्यात आली असून त्यात 60 महिलांचा समावेश आहे. तिकीट कन्फर्म नसल्यास प्रवाशांना रेल्वे स्थानकावरती प्रवेश दिला जाणार नाही. गर्दी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं नियमात बदल केल्याचं बोललं जातंय. मुंबईकरांनी पुढील 10 दिवस पाणी उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन महानगरपालिका प्रशासनानं केलंय. घाटकोपर इथल्या भटवाडी परिसरात आरबी कदम मार्ग नजीकच्या घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयाच्या कप्पा क्रमांक 2 ची संरचनात्मक दुरुस्ती पूर्ण झाली आणि सोमवारपासून दुरुस्ती केलेल्या जलवाहिनीतनं पाणी पुरवठा सुरू करण्यात येणार आहे. त्या अनुषंगानं खबरदारीचा उपाय म्हणून हे आवाहन करण्यात आलंय. कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाली असताना तापमानानं 40 पार केली. गुरुवारी चिपळूण भागातील तापमान 38 ते 41 अंशांपर्यंत गेलं होतं. वाढत्या उन्हामुळे नागरिकांची लाहीलाही होतीये. सांगली इथल्या मार्केट यार्डात निघालेल्या सौद्यामध्ये उमदी येथील शेतकऱ्याच्या हिरव्या बेदाण्याला विक्रमी प्रतिकिलो 470 रुपये भाव मिळाला. हा दर या हंगामातला विक्रमी दर आहे. मागील वर्षापेक्षा बेदाणा उत्पादनात 30 ते 40% घट झाल्याचं बेदाणा व्यापाऱ्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं 20 मार्च ते 30 एप्रिलपर्यंत अनेक गाड्या रद्द केल्यात. उत्तर रेल्वेच्या उन्नाव येथील गंगा रेल्वे पुलावरती दुरुस्तीचं काम केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. या कालावधीत 42 दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. 4 दिवस बँका बंद असणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं दिलेल्या माहितीनुसार विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी 24 आणि 25 मार्च रोजी 2 दिवसांचा देशव्यापी संप पुकारलाय. राज्यात दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र आहे. सोलापुरात विक्रमी तापमानाची नोंद झाली. सोलापूरचा पारा 41.1 अंशांवरती पोहोचलाय. तसंच कोकणात सुद्धा सातत्यानं तापमानात बदल होत आहेत. त्यामुळे आंबा, काजू आणि जांभूळ उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. आधारभूत किमतीच्या तुलनेत बाजारपेठेत तुरीला सरासरी 300 रुपयांचा कमी दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी हमीभाव केंद्राकडे तूर विक्रीसाठी येतील अशी अपेक्षा आहे. मात्र महिन्याभरात एकाही शेतकऱ्यांना आपला शेतमाल केंद्रावरती विक्री केलेला नाही. परिणामी तूर खरेदीचा उन्हाळा सुरू असल्याचं बघायला मिळतंय.
सरकारनं 2024-25 या खरेदी वर्षासाठी राज्याच्या उत्पादनाच्या 100% समतुल्य किंमत समर्थन योजनेअंतर्गत तूर, उडीद, मूग, मसूर खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. देशातील डाळींमध्ये स्वयंपूर्णता मिळवण्यासाठी केंद्रीय नोडल एजन्सीद्वारे 2028-29 पर्यंत पुढील 4 वर्षांसाठी राज्याच्या उत्पादनात 100% तूर, उडीद आणि मसुराची खरेदी केली जाईल असंही नमूद करण्यात आलंय. श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळा उद्या होणारे यात्रा काळात देहुगाव इथे वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे पीएमपीकडनं या कालावधीत जादा बसेस सोडण्यात आल्या. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना देहुगावला जाणं सोयीचं होणार आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 29,000 क्विंटल कांदा आवक झाली. अनेक बाजार समित्यांना सुट्टी असल्यामुळे काही निवडक बाजार समित्यांमध्येच आवक झाली. कांद्याला कमीत कमी 1,250 रुपयांपासून ते 1,550 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. राज्याच्या 5 बाजार समित्यांमध्ये एकूण 157 क्विंटल गव्हाची आवक झाली. तर गव्हाची सर्वाधिक आवक असलेल्या लासलगाव निफाड बाजारात गव्हाला सरासरी 2,650 रुपये इतका दर मिळाला. संगमनेर बाजारात सर्वसाधारण हरभऱ्याला क्विंटल मागे सरासरी 5,000 रुपये दर मिळाला. तर लासलगाव निफाड बाजारात लोकल हरभऱ्याला 5,151 रुपये बाजारभाव मिळाला. रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं सुरू असताना अभियंत्यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळी उपस्थित राहणं अनिवार्य आहे. अधिक गतीनं कामं करताना गुणवत्तापूर्ण कामांवरती लक्ष केंद्रित करावं असे सक्त निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. सागरी किनारा मार्गावर मर्यादेपेक्षा अधिक वेगानं वाहनं चालवणाऱ्या 3,260 जणांविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. सागरी किनारा मार्गावरती भरधाव वेगात गाडी चालवणं, गाड्यांची स्पर्धा यामुळे रात्री आवाजाचा मोठा त्रास इथल्या रहिवाशांना सहन करावा लागतोय. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकासाअंतर्गत टप्पा 1 मधील उर्वरित 1,500 झोपड्या हटवल्या जात आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे एप्रिल अखेर हे काम पूर्ण केलं जाईल. त्यानंतर हा भूखंड MMRDAला हस्तांतरित केला जाईल. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली. शहरात हवेचा निर्देशांक मध्यम श्रेणीत नोंदवला गेला. अंधेरी आणि देवनार इथे वाईट हवेची नोंद झाली आहे. फेब्रुवारीमध्ये वाहन निर्मात्यांकडून वितरकांना पाठवल्या जाणाऱ्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत 1.9% वाढ होऊन ती 3.77 लाखांवरती पोहोचली अशी माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स यांनी दिली. खर्च टाळण्यासाठी माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला ट्रायल कोर्टानं स्थगिती दिली असा दावा माणिकराव कोकाटेंचे वकील अविनाश भिडे यांनी केलाय. माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते, तर पोटनिवडणूक घ्यावी लागली असती आणि जनतेचा पैसा खर्च झाला असता, म्हणून शिक्षेला कोर्टानं स्थगिती दिल्याचं त्यांनी सांगितलं. आर्थिक गुन्हे न्यायालयानं 12.56 कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करी प्रकरणात कन्नड अभिनेत्री रान्या रावचा जामीन अर्ज फेटाळलाय. त्यामुळे तिला तुरुंगातच राहावं लागणार आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्यामुळे रान्या रावचा जामीन फेटाळण्यात आलाय. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित छावा चित्रपटानं 28व्या दिवशी नवा विक्रम केला. या सिनेमानं कमाईचा 500 कोटींचा आकडा पार केला. अजूनही या चित्रपटाची घोडदौड सुरूच आहे. विदर्भातील तापमानात मोठी वाढ झाली. विदर्भातील तापमान 41 अंशांवरती गेलंय. वर्धा, अमरावतीसह नागपूरला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय. साई भक्तांना मूळ किमतीच्या 10 पट अधिक किमतीत साहित्य विकणाऱ्या 3 दुकानांवरती शिर्डी नगरपालिकेनं कारवाई केली. या दुकानांना पालिकेनं टाळं ठोकलंय. दरम्यान या संदर्भात फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा वाढतोय. जिल्ह्यातील तापमान 30 अंशांवरती पोहोचलं असून हे तापमान आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. हिंगोली शहरातील डिव्हायडरवरती सुशोभीकरणासाठी पुतळे बसवण्यात आले होते. मात्र अज्ञात व्यक्तीकडनं या पुतळ्यांची तोडफोड करण्यात आली. या तोडफोडीमुळे नगर परिषदेचं मोठं नुकसान झालंय. राज्यातील शिक्षण सेवक पद रद्द करण्याची मागणी शिक्षण सेवक कर्मचाऱ्यांनी केली. सरकार शिक्षकांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अकलूज ते निमगाव रस्त्याच्या कामासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. बांधकाम विभागाच्या कार्यालयात संघटनेकडनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. अखेर संबंधित रस्त्याचं काम सुरू करण्याचा निर्णय बांधकाम विभागानं घेतलाय. भारतीय सैन्य दलात सेवा बजावताना कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूरच्या सुनील गुजर यांना वीरमरण आलं. मणिपूरमध्ये सैन्य दलाचं वाहन दरीत कोसळल्यामुळे त्यांचा अपघात झाला. या अपघातामध्ये जवान सुनील गुजर शहीद झाले. ठाणे वाहतूक पोलिसांनी 24 तासात तब्बल 81 तळीरामांवरती कारवाई केली. धुळवडीच्या दिवशी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये सर्वाधिक तळीरामांवरती कारवाई करण्यात आली.
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी इथे उड्डाणपुलावरनं कार कोसळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. नागपूरकडे येताना चालकानं चुकून चंद्रपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या दिशेने गाडी वळवल्यामुळे हा अपघात झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला. कारवाईमध्ये पोलिसांनी 35 लिटर दारूसह 2000 दारूचे फुगे जप्त केलेत, तर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दिवसभरात काल बदलापुरातील उल्हास नदीमध्ये बुडून 6 जणांचा मृत्यू झाला. यात 5 शाळकरी मुलांचा समावेश आहे. धुळवड खेळून झाल्यानंतर अंघोळीसाठी गेले असता ही दुर्घटना घडली. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे 5 शाळकरी मुलांचा एक 28 वर्षीय व्यक्ती बुडल्याची घटना घडली आहे. वाशिममध्ये दारूच्या नशेत एका व्यक्तीने तिघांवरती हल्ला केला. आरोपी दारूच्या नशेत एका मुलाला मारहाण करत होता. दरम्यान मुलाचे वडील आणि इतर काही जण त्याला समजावण्यासाठी आले असताना या आरोपीने त्यांच्यावरती सुद्धा चाकून हल्ला केला. या हल्ल्यात 3 जण गंभीर जखमी झालेत. जळगावच्या अमळनेरमध्ये धावत्या दुचाकीनं अचानक पेट घेतला. या आगीमध्ये दुचाकी जळून खाक झाली आहे. वर्ध्याच्या खरांगणात 62 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. आपल्या आईशी जवळीक साधल्याच्या संशयातून संबंधित महिलेच्या मुलानं ही हत्या केल्याचं उघड झालंय. खरांगणा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. कराडच्या करवडी गावात विहिरीमध्ये बुडून दोघांचा मृत्यू झाला. पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ही घटना घडली. विक्रोळीमध्ये एका डायमंडच्या शोरूमला भीषण आग लागली. अग्निशमन दलानं आगीवरती नियंत्रण मिळवलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशन समोर दगडानं ठेचून एका भिकाऱ्याची हत्या करण्यात आली. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. लातूर जिल्ह्यातल्या साकोळ इथल्या कारखान्यातल्या बगॅसला आग लागली. या ठिकाणी काळ्या ज्वारीपासून दारू बनवली जात होती आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. सोलापूरच्या बार्शीमध्ये भावाकडे रागानं बघतो म्हणून एका तरुणावरती 4 जणांनी जीवघेणा हल्ला केला. पोलिसात तक्रार दिली तर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. नागपूरच्या गणेशपेठ बस स्थानकाजवळ मोठी कारवाई करत नागपूर पोलिसांनी 104 ग्रॅम MD पावडर जप्त केली. या प्रकरणी 3 अटक झाली आहे. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील भोयरे गावात दगडफेक करून धुळवड साजरी करण्यात आली. 2 गटात ही दगडफेक होते. जितके जास्त लोक जखमी होतील त्यावर्षी तितका जास्त पाऊस पडतो अशी गावकऱ्यांची धारणा आहे. सातारा जिल्ह्यातील बावधनचं बगाड प्रचलित आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या या बावधनच्या बगाड्याचा मान यावर्षी अजित ननावरे यांना मिळाला. 19 मार्च रोजी बगाडाचा मुख्य दिवस असून या दिवशी बगाडाचा मानकऱ्याची गावात मिरवणूक काढली जाते. रत्नागिरीच्या जामगे गावात खेड तालुक्यातल्या जामगे गावात कोटेश्वरी देवीचा पालखी महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंत्री योगेश कदम आणि माजी मंत्री रामदास कदमांनी कोटेश्वरी देवीची पालखी नाचवली. क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवनं शिर्डीत जाऊन सपत्नीक साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी साई संस्थानच्या वतीनं सूर्यकुमारचा सत्कार करण्यात आला. 13वे संत साहित्याचं आयोजन 22 आणि 23 मार्चला शिर्डीमध्ये केलं जाणार आहे. तुकाराम महाराजांचे वंशज संजय महाराज देहूकर हे संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. IPLमधील सर्व 10 संघांनी सराव करण्यास देखील सुरुवात केली आहे. या नव्या हंगामात IPLमध्ये 5 नव्या दमाचे युवा कर्णधार नेतृत्व करताना दिसणार आहेत. दिल्ली कॅपिटल्सनं कर्णधारपदाची धुरा फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याच्या खांद्यावरती सोपवण्याचा निर्णय घेतलाय. शिवाय सर्व 10 संघांनी देखील त्यांचे कर्णधार जाहीर केलेत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीचं स्वरूप अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे त्याचं पुनरागमन लांबणीवरच पडतंय. IPLच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमधील सामन्यांना बुमराहला मुकावं लागण्याची शक्यता आहे. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलनं पुन्हा काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतलाय. 2023 पासून भारतीय संघात समावेश झाला नसल्यामुळे त्यानं हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.